आज रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई तथा आदर्श शाळा मोठी जुई या ठिकाणी सन्माननीय कौशिक ठाकूर सर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम बंदरावरची शाळा या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना सागर संपत्तीचं आज दर्शन घडवून आणणार आहोत। या उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी मित्र, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि ज्यांच्या प्रेरणेने हा उपक्रम होतो ते सन्माननीय शाळेचे मुख्याध्यापक होळकर सर, या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या उपक्रमाला आता सुरुवात होते। चल शाळेला चल गो तारा, शाळा आली या बंदरात। चल शाळेला चल गो तारा, शाळा आली या बंदरात। आपण इथे भरती ओटी कशी येते आणि भरती ओटी म्हणजे काय, भांगाची भरती, उदानाची भरती याविषयी माहिती पाहणार आहोत। त्याचप्रमाणे सागर संपत्तीविषयी, सागराचं प्रदूषण कसं होतं किंवा मासेमारीची कोणकोणती साहित्य आहेत याविषयी आपण इथं माहिती पाहणार आहोत। ओके, ह्या बंदरावरची शाळा ह्या उपक्रमामध्ये तत्पूर्वी मी पाटील सर येथे आपण नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने बंदरावरची शाळा हा उपक्रम राबवत आहोत। त्यानिमित्ताने आपण ह्या मोठीजीच्या बंदरावर आलेलो आहोत। नारळी पौर्णिमा म्हणजेच श्रावण पौर्णिमा आणि या दिवशी समुद्राला थँक्स म्हणजे धन्यवाद देण्याचा हा दिवस आहे की जे जे समुद्र आपला काही भरपूर अशा गोष्टी देतो ते आपण पुढे शिकणारच आहोत। तत्पूर्वी आज या बंदरावरील शाळेमध्ये आपण भरती ओटी कशी येते, भरती ओटी होते ते बघ। जेव्हा पृथ्वी परिवलन करत असते तेव्हा त्याचा परिणाम चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आपल्या पृथ्वीवरील पाण्यावर होत असतो। तर मग ज्या बाजूला चंद्राचा हे असतो तिथे काय होतं की पाणी आकर्षिला जातो आणि पृथ्वी पण आकर्षिली जाते। म्हणून जेव्हा भरती येते तेव्हा ॲट अ टाईम दोन्ही, म्हणजे समजा ह्या बाजूला आली भरती पृथ्वीच्या, तर इकडच्या बाजूला पण ती भरती काय असते येत असते, कारण पृथ्वीला पण गुरुत्वाकर्षण आहे की नाही, मग ती पण गुरुत्वाकर्षण आणि काय करते बल खेचत असते। त्याच्यामुळं ॲट अ टाईम दोन्ही साईडला पृथ्वीच्या भरती येत असते आणि दोन्ही साईडला काय येते, ओटी येते, बरोबर। मग आता बघा, पूर्वी बांधव आपले जे मासेमारी करायला जातात त्यांना भरती ओटीची नेमकी हे माहिती असते। आता बघा, आता आपली लोक शिकलेली आहेत, म्हणजे पूर्वीचे होते ते ज्या तिथी असतात की नाही, आता आपण पंचांगामध्ये घेतो प्रथमा, द्वितीया असतात की नाही, तशी पौर्णिमेला कुठली तिथी असते रे, 15वा दिवस असतो ना। तर बघा, मग जेव्हा भरती ओटीची वेळ काढायची असेल की नाही तर त्याला एक साधं गणित आहे। आता तिथीनुसार काढतो, म्हणजे 15वा दिवस आहे तुम्ही त्याला 0.8 करतात, हां म्हणजे किती आले, 0.8 केले तर 15 गुणिले 0.8 किती येतात, 12 येतात। किती, 12 आले की नाही, 12 आले। याचा अंदाज होतो काय, तर आज भरती दुपारी 12ला आणि रात्री 12ला येईल भरती, समजलं। तेव्हापासून ती भरती सुरुवात होते आणि तीच मग त्याच्यानंतर होती अर्पण म्हणजे देण्याचा आजचा दिवस आहे आणि या दिवसानिमित्त आपण आज आपल्या उपक्रमानिमित्त आलो आहोत तिथे। पण आपण शतकानुशतके आगरी, कोळी आणि कराडी समाज किनाऱ्यावर राहतो। किनाऱ्यावर राहण्याचा फायदा काय, मुख्यतः आपला आहार म्हणजे तो भात आणि मासे आहे, म्हणजे मासे तर समुद्रात मिळतातच आपल्याला माहीत आहे, परंतु
भात शेतीला देखील हे जे क्षारयुक्त पाण्याचं समुद्राचं आजूबाजूचा परिसर आहे त्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भात निर्माण होते म्हणजे पिकतं. त्यामुळं कोकणी माणसासाठी आणि मग आगरी कोळी आणि कराडी हा जो समाज आहे त्याला ते अतिशय फायदेशीर आहे. आपल्या पथ्यावरच आहे समुद्रापुरती राहणं. बघा समुद्राला संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये रत्नाकर म्हणतात. म्हणजे रत्न असलेला म्हणजे अतिशय श्रीमंत असतात. म्हणजे आपण बघा काम कल्पवृक्ष असे अनेक पौराणिक आपल्याला हे माहीत आहे. त्याप्रमाणे समुद्रही एक आहे की ज्याच्याकडे भरपूर आहेत. आपण समुद्र मंथनावरची स्टोरी देखील गोष्ट देखील ऐकली असेल की समुद्र मंथनातून अनेक रत्न तयार झाली की नाही मिळाली. मग त्याप्रमाणेच मला वाटतं ते रूपक नसलं तरी समुद्राकडं खूप संपत्ती असते आणि आपण ती रोजच्या आहारात आपण वापर करतो आणि त्यांच्यापासून भरपूर प्रमाणात समुद्रातली मासे किंवा शिंपले आहेत ते ओमेगा 6 जे आहे हे आहे आणि कॅल्शियम प्रोटीन्स याचे सोर्स आहेत. मग आता त्यामुळे ते आहारात असणे अतिशय फायद्याचं आहे. जे आपण शिंपल्या वगैरे आता त्याचा उल्लेख केला त्याने आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते आणि ते स्वस्तही असतात किंवा आपल्या स्थानिक पातळीवरच बरेचसे मिळतात. शिवाय या शंख आणि शिंपल्यांचा वापर आपल्या आहाराशिवाय शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी होतो. टाकलेलं आहे बघा मच्छी पकडण्यासाठी दिसतो तुम्हाला. मच्छी पकडण्यासाठी जाळं टाकलं की नाही याला बोसकी म्हणतात. काय म्हणतात? बोसकी म्हणतात. बोसकी बघा हा याला काय म्हणतात? बोसकी म्हणतात. म्हणजे येणारी जी मच्छी आहे प्रवाहाच्या सोबत ती याच्यामध्ये अडकली जातोय. या बोसकीच्या शेवटी हे पडाल हे तिकडे नाही या बोसकीच्या शेवटी बगली असते छोटी बगली आणि मग त्याच्यामध्ये येऊन ती मच्छी अडकून बसते. मग आपल्याला खायला भेटते. असे अनेक आहेत बघा. ते आसू आहे आपण हिला आणलेला आहे. काही हिला टाकलेला पण आहे की नाही. असे अनेक साहित्य आहेत मच्छी पकडण्याचे. ओके आता आपण नारळाला मातेची हाय माऊलीचा चला आता किती आहे झपाटा हे टाकरे परत व्हिडिओ चालू आहे. Sabe,